यस हॅलो. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आणि आता माता सुरुवात. मॅच ऑन. पहिला षटक गोलंदाज संजय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल खरं तर अवे फ्रॉम दी बॉडी बॅट्समन पासून दूर होता चेंडू. अगदी या चेंडूवरती खरं तर कवचला खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहिलाच बॉल डॉट. खरं तर संजय डॉट बॉलनं आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना ओव्हरपिच बॉल फटका येते दमदार आहे. बॉलला पाठवलाय सरळ स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडू सीमा पार 6 धावा षटकार. इकडे पाहतात अगदी हा चेंडू बॅट्समनच्या अगदी समोर होता आणि तदनंतर या चेंडूवरती अगदी षटकाराचा मोहर मात्र लागवलाय. पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी बॅटर पासून दूर चेंडू. वैभवला पण पाहता सध्या तरी बॅटिंग करत असताना एक तेरी तो एक मेरी असं काहीतरी समीकरण. पहिला चेंडू गोलंदाज संजयचा. सेकंड बॉल खरं तर वैभवचा आणि तदनंतर पुन्हा एकदा हा चेंडू डॉट आलाय. 3 बॉल आतापर्यंत झाली आहेत. 3 बॉलमध्ये 6 धावा जमा केल्या. पुन्हा एकदा पण पाहता खरं तर बॅटपन पासून दूर चेंडू फेकले जात आहेत. सातत्याने अवे फ्रॉम दी बॉडी गोलंदाजी केली जाते. हा चांगला टप्पा आहे. जेव्हा जेव्हा अगदी शरीरावरचे जे गोलंदाजी केले जाते तेव्हा तेव्हा नेहमीच धाबा येतात परंतु या ठिकाणी आता गोलंदाजाने हे नवीन अस्त्र म्हणावं लागेल. सातत्याने बॅटरपासून दूर गोलंदाजी केली जाते. हा देखील डॉट बॉल आलाय. 4 बॉल 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज संजय चांगली सुरुवात म्हणावी लागते. आता चेंडू पाहावा लागेल. यस भरपूर बाहेर हा चेंडू आहे. यस पंचांचा इशारा या ठिकाणी वाईटचा आलाय. एक अवांतर धाव मिळेल. नामांकित पंच अविनाश टेंबे यांना पण पाहता अविनाश टेंबे सरांना पाहता सध्या तरी नक्कीच भरपूर मोठमोठ्या स्पर्धा देखील सरांनी कव्हर केल्यात आणि त्यांना आज आपण या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत पाहता 7 धावा दाफलकावरती आहेत. ओव्हरपिच बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय परंतु मॅडन रिपब्लिकचा षटक आणि तदनंतर हा चेंडू मिड ऑफला बीट करून अगदी मिड ऑनला बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. हॅलो षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सागर आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहता तर 17 धावा खर्च केला गोलंदाजी करत असताना गोलंदाज संजयनं परंतु आता इथनं कमबॅक करण्यासाठी नक्की सागरला बॉलिंग ट्रॅकवरती बोलवण्यात आलं.
सध्या तरी पहिल्या विकेटच्या शोधात आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहता फिल्डिंग करत असताना गोलंदाजी करत असताना हैदराबाद बॉईज संघ अगदी या टीमने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आणि आतापर्यंत चांगली फिल्डिंग ऑन साईड आपण पाहता फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला अगदी वेगाने परंतु तिथे नक्कीच आउटफील्ड थोडीशी खराब आणि तदनंतर या चेंडूवरती 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. खरं तर कुलदीप यांना पण पाहता अफाट मेहनत घेत असताना यस पंच स्टेपसाठी चेक करायचे आहेत का? यस आता इथे चेक केलं जाईल. पंचांचा हा रिव्ह्यू आहे. यस ओव्हर स्टेपिंगसाठी आता चेक केलं जाईल. शॉर्ट रनसाठी का सर? यस हिट विकेटसाठी. ओके यस बॅट्समन आउट आहे त्या ठिकाणी. हिट विकेट झालेत. पाय लागले या ठिकाणी आणि आता या चेंडूवरती एकही धाव नसेल. फलंदाज बाद आहेत. तेवढं कमी अगदी क्वालिटी आणि क्लिअरिटी अगदी स्पष्टपणे स्क्रीनवरती दाखवण्याचं काम मात्र केलं जात आहे. आमचे ऑफिशियल अपडेटर संदीपला आपण पाहता भरपूर चांगली कामगिरी सध्या करत असताना आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत सौरभ आहेत, काशीनाथ आणि गणेश आहेत. खरं तर दोघांचाही कौतुक. एवढ्या रगरगत्या वनामध्ये नक्कीच कॅमेरा वर्क करत आहेत. चेंडूवरची नजर मात्र भरपूर चांगली आहे त्यांची. खरं तर दोन्ही कॅमेरामॅन यांचं आम्ही मनापासून कौतुक करू. चांगला निर्णय. खरं तर अगदी शेवटपर्यंत चेंडूला ते गॅदर करतात, कॅच करतात. दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक. खरं तर स्पर्धेला 4 चांद कसे लागले जातील संपूर्ण आमची 10 क्रिकची ही टीम सध्या तरी नजर देत असताना आताचा हा चेंडू पाहावा लागेल. यस पंचांचा इशारा इथे येतोय की हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल आहे. एक अवांतर धाव मिळेल. अगदी मागचा विकेट आपण पाहिलात नक्कीच नशिबात मिळाला आहे परंतु आता इथनं पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. वाईट बॉल, एक अवांतर धाव, 18 धावा धाव फलकावरती. यस तर त्या दरम्यान आपण पाहतात नक्कीच आमचे कुलदीप यांचे खरं तर लहानपणीचे मित्र अभिलाष सिंग यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खरं तर आपलं या स्पर्धेमध्ये CM चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. शॉर्ट ऑफ लेन बॉल आधी ज्या ठिकाणी बॅट मात्र उगारली परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. अगदी ऑन साईडला मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. सध्या तरी सागर या दुसऱ्या षटकात कमबॅक करण्याचं काम करतोय. जिथे विकेट आला ना तिथून डाव पूर्णपणे स्लो झाला. खेळपट्टीवरती स्ट्राईकवरती वैभव आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन कट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथं अजून एक डॉट बॉल. लगातार डॉट पर्सेंटेज खेळपट्टीवरती आपण पाहता वाढले गेलेत. सागरचं कौतुक. आतापर्यंत सागरनं जवळ 4 बॉल फेकले. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. बाउन्स बॅक आणि कमबॅक काय असतं सध्या तरी सागर दाखवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 17 धावा खर्च केल्या परंतु तदनंतर चांगला कमबॅक. फटका सुंदर आहे. कवचला ढकलला डीप प्रोटेक्शन आहे परंतु शेवटच्या मुवमेंटला घरले काय ही चूक मात्र पाहायला मिळते आहे आणि तदनंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. खरं तर इथनं गोलंदाजांना पूर्णपणे फलंदाजांवरती नक्कीच
मी तर म्हणेन कब्जा केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला येतनं 4 धाबा आल्यापर्यंत इथे फुलटा चेंडू होता. अगदी क्रिकेटमध्ये कधी कधी खराब चेंडूवरती चांगला विकेट येतो आणि कधी कधी चांगला चेंडूवरती नक्कीच धाबा देखील येतात, परंतु या ठिकाणी फुलटाच बॉल होता स्लो पद्धतीचा आणि या ठिकाणी म्हणतात खरं तर त्रिफला उद्ध्वस्त केला आणि इथनं परतावा लागेल फलंदाज वैभवला. मैदानाच्या बाहेर इथनं अजून एक धक्का लागतोय टीम बॅरेज स्टार संघाला. फलंदाज बाद. विकेट मात्र आले, कमबॅक केले गेले गोलंदाज सागरनं. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23. चला स्पीडअप घ्या. चला आपण लगेचच मॅच सुरू करायची आहे. मॅचचा रिदम तोडण्याचा प्रयत्न करू नका, विनंती असेल. षटक क्रमांक 3 गोलंदाज पुन्हा एकदा संजय बॉलिंग ट्रॅकवरती आलेत आणि नवीन बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती प्रथमेश आले. खरं तर या प्रथमेशनं अगदी मागच्या मॅचमध्ये काय अप्रतिम बॅटिंग केली होती. अगदी 4 बॉलमध्ये जवळजवळ 20 धावा मात्र कुठून काढल्या होत्या आणि आता तो प्रथमेश सध्या तरी खेळपट्टीवरती आपण पाहतात. गेम ऑन. षटक क्रमांक 3 चॅलेंज ओव्हर इथनं सुरू झालंय. चॅलेंज ओव्हरमध्ये तुम्हाला 15 पेक्षा जास्त धावा कुठायच्या आहेत आणि इथं आपण पाहतात पहिलाच बॉल. खरं तर फटका फसला होता आणि पहिल्याच बॉलवरती इथनं सध्या तरी प्रथमेशला जीवनदान मिळतंय. घडलंय काय या ठिकाणी वारून वार चुकीचं क्रिकेट. सध्या तरी आपण पाहताय इथनं पुन्हा एकदा ओव्हर थ्रो, परंतु आता इथनं प्रथमेशनं थांबवलंय. सातत्याने चुकांची ही थ्रो फेकी वारंवार थ्रो केले जातात, पाहिलं जात नाहीये आणि या चेंडूवरती जिथे कॅच होती तिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा आल्यात. 2च्या बरोबरीने 25 धावा धावफलकावरती आहेत. यस नक्कीच तुषार होते, माफी असावी. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर पिच बॉल बॅटच्या रेडार मध्ये ऑन साइडला मात्र लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ मिड विकेट. प्रयत्न होता आणि मोठा फटका आलाय. सध्या त्याला कॅल्क्युलेट क्रिकेट खेळला जात आहे. आताचा हा चेंडू यस पंच पाहतायत. हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईटचा इशारा पंच करत असताना अविनाश टेंबे सरांना पाहता एक अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती आहेत. चॅलेंज ओव्हर आहे. इथे माहिती आहे तुषारला या चॅलेंज ओव्हर मध्ये नक्कीच मोठ्या फटकांना इन्व्हाइट करावं लागेल. इथे देखील ऑन साइडला पुल केलाय, परंतु डीप मध्ये खेळाडू भरपूर अगदी लॉंग होते आणि शेवटच्या मोमेंटला आता हा चेंडू थँक्यू डिझाई.
सध्या तरी चॅलेंज ओव्हरमध्ये ज्या धावा पाहिजेत त्या धावा येत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय, परंतु आता इथे फटका जरूर फसला होता. कॅचसाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, परंतु तदनंतर फक्त 5 राहिले या चेंडूला आणि तदनंतर हा चेंडू एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा. आहेत मैदानाच्या आत. नक्कीच आपण ग्राउंडच्या बाहेर जी नेट पाहता त्या नेटवरती चेंडू गेलेत. चॅलेंज ओव्हर आतापर्यंत इथे ॲक्सेप्ट केलंय आणि आतापर्यंत अनुसर या ओव्हरमध्ये 17 धावा आल्यात. म्हणजे सकाळपासून आता नक्कीच माझ्या अंदाजाने हे पहिली चॅलेंज ओव्हर असेल. यस, मागच्याही मॅचमध्ये झाले. यस, तिसरी झाली. नक्कीच सध्या तरी चॅलेंज ओव्हरचा पुरेपूर फायदा उचलत असताना बॅरेज स्टार संघ, चॅलेंज ओव्हर स्पेशलिस्ट हा संघ म्हणावा लागेल. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जातं या टीमच्या वतीनं. त्यांना माहिती आहे की चॅलेंज ओव्हर आलं, चॅलेंज ओव्हरमध्ये आक्रमकता दाखवावी लागेल आणि आत्तापर्यंत 17 धावा कुठल्यात. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. गॅपमध्ये बॉल अडकला, डीपमध्ये कव्हर्सला खेळाडू आहेत. फक्त 5 राहतील. पुन्हा एकदा चेंडू जाईल, 1 बाउन्स इंटू द फॅन्स. पुन्हा एकदा हा चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विचार केला तर चॅलेंज ओव्हरमध्ये आतापर्यंत यस 45 धावा आहेत, माफी असावी. येस 44 धाबा झाल्यात, माफी असावी. 44 धाबा धावफलकावरती आहेत. चॅलेंज ओव्हरचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. पूल अँड गुल चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धाबा. तेरा म्हणजे या ओव्हरमध्ये चॅलेंज ओव्हरमध्ये जवळजवळ 40 धाबा आता धावफलकावरती ऍड झाल्यात. नक्कीच इथनं आपण पाहतायत 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तर 36 होतात, परंतु आता या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 40 धाबा मिळाल्यात. म्हणजे चॅलेंज ओव्हरचा फायदा दोन्ही टीमला होऊ शकतो. कमी धाबा झाल्या तर मायनस देखील होतात, परंतु जास्त झाल्या तर अजून वाढत जातील. सध्या तरी अझहर सध्या नाराज आहेत, परंतु त्यांना देखील माहिती आहे त्यांच्याकडे देखील चांगले बॅटर आहेत. ते देखील चॅलेंज ओव्हरमध्ये नक्कीच विस्फोटक बॅटिंग करू शकतात. इथे फटका फसलाय, झेलची संधी आणि इथे कॅच मात्र स्वीकारली गेली आहे. इथं म्हणून पाहता प्रथमेश त्याला परता गोलंदाज होईल बाद.
सध्या तरी त्या धाबांचा कमबॅक करण्याचं काम आता गोलंदाज इथे करत असताना मकरंदला पाहता पहिल्याच बॉलवरती विकेट त्यानं कॅरी केली आहे. फक्त दिशा दिली आहे. अगदी या ठिकाणी गोलंदाजीच्या गतीचा वापर करण्यात आलाय आणि तदनंतर हा चेंडूला पाठवलाय फाईन क्षेत्रात. चेंडू जाईल पुन्हा 4 धाबांसाठी. आरेज स्टार संघामध्ये समोरचा संघ हैदराबाद बॉईज या टीमकडे नक्कीच सातत्याने चांगले बॅटर आहेत. म्हणजे ज्या टीमच्या विरोधात तुम्हाला चांगली स्कोर उभारावे लागेल. पुन्हा एकदा यॉर्कर लेन खोदून काढलाय. डीप मध्ये पण आता प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग परंतु या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 68 धाबा. जबल या मॅच मध्ये अनुसार 80 धाबा बनतील का प्रश्न नक्कीच पडलाय. कुठेतरी चॅलेंज ओव्हर त्याचा बेनिफिट मिळाला. शॉट प्लेत हुक केलाय. फटका हा देखील दमदार आहे. पॉवरफुल आहे. ब्युटिफुल चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा 6 धाबा षटकार. ड्राईव्ह करण्यात आलं. लॉंग ऑफला डीप मध्ये खेळाडू आहेत. परंतु या चेंडूवरती मिळाले एक सिंगल. षटक क्रमांकाबद्दल आपण पाहतात आतापर्यंत 4थं सुरू आहे आणि आतापर्यंत मकरंदच्याही षटकात जवळजवळ 12 धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल स्ट्राइक वरती सूरज आहेत. ओव्हरपिच बॉल लॉब करण्याचा प्रयत्न. फटका फसला. झेलची संधी आणि यष्टिरक्षकानं स्वीकारला हा झेल. इथनं संपलाय फलंदाज सूरजचा खेळ. अजून एक फलंदाज बाद. धक्का 4था टीम बॅरेज स्टार संघाला. तर 75 धावा फुलकावरती आहेत. त्याच दरम्यान नवीन बॅटर सतीश आलेत आणि सतीशने जर लगातार 3 बॉल 3 षटकार जर लगावले तर विजय राणे साहेबांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज अझर आलेत आणि पहिलाच बॉल खरं तर डॉट बॉल आलाय. शेवटच्या षटकात कमबॅक करायचं आहे. आतापर्यंत धावांची नक्कीच एक मोठी बिल्डिंग उभी केली अनुसार 75 धावा आतापर्यंत उभारल्यात. नक्कीच आपण विचार करत होतो की या मॅचमध्ये 80 धावा होतील का, परंतु आता सध्या तरी 80 नाही तर 90च्याही दिशेनं पाहू शकतो.
बॅरेज स्टार संघ. ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय, फटका हा देखील दमदार आहे आणि अगदी बॉल चाललाय पुन्हा एकदा अगदी नेट मध्ये प्रॅक्टिस साठी. षटकार. वन 81 धाबा दाखल कावरती हायएस्ट स्कोर आजच्या दिवसात पाहता. अगदी हा चेंडू फॉलो केला होता परंतु भरपूरच बाहेर. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अवांतर धाव मिळेल. अवांतर धाबसंख्येच्या मदतीनं संघाची धाबसंख्या 82 धाबा. विचार करत होतो की 90 पर्यंत टीम जाईल का, परंतु आता हळूहळू असं वाटतंय की 90 नाही तर 100च्याही दिशेनं जाऊ शकते. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगला कॅच इथे स्वीकारलाय आणि आता इथनं फलंदाज होईल बाद. एक चांगली इनिंग मैदानाच्या साकारले तुषारनं. एकदा तुषारसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. पंचाने लगेच सांगितलं की यस हा चेंडू नो आहे. नो +1. इथनं 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल 84 धाबा फलकावरती आहेत. आणि की अजूनही उर्वरित चेंडूंचा विचार केला तर अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिटचा चेंडू होता खरं तर बॅकफुटवरती आल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आणि इथनं पाहिलं तर डॉट बॉल आहे. तर नेक्स्ट मॅच क्रमांक 6 राजपूत 11 बॅरेज रोड विरुद्ध गणेशन क्लासेस. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस द्यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच आपण लगेच टॉस द्यायचंय. ऑन साइडला उडवलाय, फटका हा दमदार आहे. बॅटच्या रिडार मध्ये आणि नंतर अगदी बॅट मधून एक स्वीट साऊंड आलाय. स्वीट साऊंड ऑफ दी बॅट. चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबा षटकार. आणि ते सत्र पहिलं संपलंय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना बॅरेज स्टार संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली 91. तब्बल 91 धाबा आणि 92 धाबसंख्येचा टार्गेट इथे उभा केलाय हेंद्रापाडा बॉईज या संघाच्या समोर. 30 बॉल आणि 92 धाबसंख्येची गरज. डीजे मी विनंती करेन सन्मान्य आदरणीय विनयजी दुबे आपण या.
आपल्या शुभाचे टॉस इथे मात्र केला जातो. एका बाजूला नाण्याचे हेड तर दुसऱ्या बाजूला टेल्स हे आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभाचे टॉस करायचे. आपल्या शुभाचे या मॅचचा टॉस मॅच नंबर 6. एका बाजूला गणेशन क्लासेस दुसऱ्या बाजूला राजपूत 11. स्पिन द कॉइन हेड्सचा कॉल आहे आणि नक्कीच नाणेपैकी जिंकली आहे टीम. आपण पाहतोय राजपूत 11 या संघाने. काय निर्णय असेल प्रथमतः दुपारचं सत्र आपण पाहतोय. काय निर्णय घेतलाय? बॅटिंगचा निर्णय एक आगळं वेगळं धाडसी निर्णय मी तर म्हणेन. आज संपूर्ण मॅच पाहिल्या जो टॉस जिंकतोय तो फिल्डिंग देतोय, परंतु आता मात्र बॅटिंग घेतली. त्याच्या मागे काय कारण? रन रेटची फार गरज आहे टीमला. एक सामना नक्कीच तुम्ही हारलाय आणि दुसरा सामना यावेळेस मात्र पूर्णपणे गवसणी घालतात या विजयासाठी. काय सांगाल? आज ही स्पर्धा पाहतोय. सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि सन्मान्य अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय. काय म्हणाल? आज प्रत्येक खेळाडूला या बदलापूर पश्चिम मधील प्लॅटफॉर्म मिळतोय, त्याबद्दल काय सांगाल? बहुत अच्छा प्लेटफॉर्म है, इसको सब लोग यूटिलाइज करना चाहिए. हो सके जितना सम्मान करना चाहिए जो खेलने को हमको मिल रहा है, और इसको और बड़ा करना चाहिए. इसको सपोर्ट करो. ये सिर्फ आयोजक का काम नहीं है, जो खेल रहे हैं उनका भी काम होता है. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. एक चांगलं वक्तृत्व नक्कीच केलंय. विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला. एका बाजूला आपण पाहतोय नाणेपैकी हारली आहे, परंतु सामना हारला नाही अजूनही समोर देखील आपण पाहतोय चांगला संघ आहे तुमचा देखील आणि त्यांचा देखील. काय सांगाल? आता मात्र फिल्डिंग करायची. आम्हाला टॉस जिथून फिल्डिंगच पाहिजे होती, तर आम्हाला ते भेटलं तर आम्ही खुशच आहोत. नक्की शेवटचा प्रश्न असेल. आज आपण पाहतोय खरं अर्थानं दुपारचं सत्र आहे, कडक असं ऊन आहे आणि संपूर्ण आपण पाहतोय बदलापूरमध्ये प्रथमच अशी स्पर्धा पाहतोय. सीएम चषक भरपूर वर्षानंतर या स्पर्धेने मात्र इथे रूप घेतलंय. नक्की साहेबांचं कौतुक करत तितकं कमी आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय. काय म्हणाल? सीएम चषक हा खूप चांगला आहे त्याला आयोजन आहे आणि त्यात आम्हाला खेळायला संधी दिली, त्यांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. टीम राजपूत 11 बॅरेज रोड या संघाने आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट इन्व्हाइट केलंय टीम गणेशन क्लासेसला फिल्डिंगसाठी आणि दुसरं सत्र यावेळेस चालू होतोय. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिचे साथी समालोचक अर्थातच व्हॉइस ऑफ कळवई प्रसाद सवारे सर. ओट्यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. तीस बॉल म्हटले तर नक्कीच जबल आता प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आहे. चला फिटिंग लगेच सजवायची आहे. आता कुठेतरी याही मॅच मध्ये आपण पाहतात खरं तर चॅलेंज ओव्हरला टार्गेट करावं लागेल. खरं तर त्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅरेज स्टार संघाने आपण पाहिलं तर अगदी 27 धावा कोटल्या होत्या आणि आता तशाच प्रकारे 27 ते 30 धावांचा मनामध्ये टार्गेट घ्यावा लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. कामानिमित्त इमर्जन्सी बाहेर गेलेत. आम्ही देखील मान्य करतो, परंतु आता नक्कीच बॅटिंग आहे तुमची. एखादा प्लेयर आपण पाठवायचा आहे 12th मॅन. पहा त्यानंतरच मॅच आपण सुरू करू, जेणेकरून इथे थोडासा अडथळा निर्माण होतो. खेळाडूंची नावं, स्कोर कार्ड
देखील सांगण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतो. यस, मॅच आपण स्टार्ट करायची आता. पहिला बॉल वाईट होता, परंतु तदनंतर षटकार खेचलाय. फुल टॉस बॉल आहे, फटका येते, हा देखील चांगला, परंतु कॅचची संधी तिथे खेळाडू पोहोचले आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच ड्रॉप झाले. सूरज होते त्या ठिकाणी आणि नक्कीच सूरजनं चांगले प्रयत्न केले आज. खरं तर सूरजनं चांगली कामगिरी केली आहे. चला अनुज सर या आपण कुठे असाल तर. अनुज मोरे सर या आपण. सलामीची जोडी अझर आणि कुणाल दोघांना आपण पाहता आणि पहिला षटक फेकण्यासाठी केशव आलेत. यस, लगेचच आपण मॅच कंटिन्यू करायची सर. अझर यावेळेस स्ट्राईक घेतला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र एकच धाव मिळतो आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. दिल्ली बहुत दूर आहे, कारण की जर विचार केला तर तब्बल 92 धावांचं लक्ष आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा आपण पाहतो आजचा पहिला दिवस आणि या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर यावेळेस टीम टोटल जाऊन पोहोचले तब्बल 92 धावा, 92 ऑन बोर्ड. बारेज स्टार्स आपण पाहतोय. पूर्णपणे एक वेगळं प्लॅटफॉर्म सेट केलं या संघानं आणि नक्कीच पूर्णपणे जे आपण पाहतोय 50-50 चॅलेंजवर पूर्णपणे फायदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो या टीमच्या माध्यमातून. आज पाहिलं तर दोन मॅच हे नक्कीच खेळतात, फेस करतात आणि दोन्ही मॅचमध्ये पूर्णपणे वापर या 50-50 चॅलेंजवरचा जरूर पाहायला मिळतोय. 11 धावा, 1 और 1, 11 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला जोपर्यंत अझर मैदानात आहे तोपर्यंत किती धावा होतात हे देखील सांगू शकत नाहीये, कारण की हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे. आणि अझरचा जर विचार केला तर खऱ्या अर्थाने ज्या वेळी संघाला गरज असते त्या वेळेस तो चांगली कामगिरी करून देतो आपल्या संघासाठी. आणि अझरचा जर विचार केला, बदलापूर पश्चिम मधील एक नामांकित खेळाडू, त्याच दरम्यान अंडरआर्म ओपन असेल, अंडरआर्म बॉक्स असेल आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल त्यामध्ये देखील एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू अझर मैदानाच्या आतमध्ये. अखेर धावा धावफलकावरती 11 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती ऑनगोईंग पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल, 2 टू गो. राईट अमोर द विकेट. फुल टॉस बॉल होता, यावेळी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा अझरच्या बॅट मधून क्लास दाखवणारा षटकार. 6. सतरा धावा धावफलकावरती. 17 खतरा कुठल्या टीमला असेल यावेळेस. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवण्याचा पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक धावतोय आणि राहील फक्त आणि फक्त धावत. होल चाललाय सीमा पार, आलेला हा चौकार. व 21 धावा धावफलकावरती आहे. 21 ऑन बोर्ड. अजूनही एकही विकेट आपण पाहतो यावेळी जरूर पाहायला मिळते.
येस विनयजी दुबे आपला देखील मनपूर्वक सर हार्दिक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच, आपण देखील आलात. येस ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक दुसरा वैभव मॉर्निंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 2 पहिला बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि एकच जो मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट असेल तर एक महत्त्वपूर्ण फटका असतो जो कनेक्शन देखील पाहावं लागतं, टायमिंग देखील पाहावी लागते. कारण की स्विच हिट रिव्हर्सचा जर फटका पाहिला तर लगात तो बाद नाही तो बरबाद योगीराज सर असं पाहायला मिळतो. परंतु आता मात्र आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. यस कॅमेरामॅन वर्क देखील आपण पाहू शकता. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी यावेळेस पूर्णपणे प्लॉट मध्ये आला होता परंतु त्याला लॉट करता आलं नाही आहे आणि यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना पूर्णपणे रेडार मध्ये होता परंतु मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं. टायमिंग थोडीशी चुकीची, बॅटचा अर्ली स्विंग, त्यानंतर बॉल ट्रॅव्हल झाला आणि डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती 22 धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल यावेळेस देखील स्लोवर काय गोलंदाजी आहे, लाजवाब गोलंदाजी आहे. फिरकीचा जादूगर म्हणावं लागेल या गोलंदाजाला. क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडासा यावेळेस बॉल बाहेर ट्रॅव्हल होतो, लेग स्टंपच्या वरतून बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि आता मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. नेक्स्ट बॉल बॉल तयार. यावेळेस देखील तो टप्पा पाहायला मिळतोय. फार चांगले गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत जरूर पाहायला मिळते. टप्पा सुरेख पाहायला मिळतोय. सातत्याने योगीराज सर म्हटलं तर टप्पा देखील आपण पाहतोय फार गरजेचं आहे. 0-0 नंबर देखील आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे कंजूस अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टप्पा फार चांगला, लाईन अँड लेन देखील चांगली पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बॉल तयार. बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र बराच वेळानंतर आज चौकार ज्याची आपण वाट पाहतो चौकार आलाय. 4 धावा. सव्वीस धावा फलकावरती आहे. 26 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल सब्जेक्ट काशीनाथ गायकवाड, त्याच दरम्यान गणेश हे कॅमेरामॅन दोघं आपण पाहतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेत रिव्हर्स अटेम्प्ट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय परंतु इथे देखील डॉट बॉल. क्या बात आहे. कमबॅक करून देताना आपल्या टीम साठी वैभवचं कौतुक करत इतकं कमी आहे. फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र खर्च केल्यात. क्या बात आहे. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा, टीम मीटिंग करू नका. येणारे 18 बॉल आणि गरज असेल यस चॅलेंजवर आपल्याला पाहायला मिळतं 50-50 ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती येणारे 18 बॉल आणि 66 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चॅलेंज ओव्हरचा पूर्णपणे वापर करावा लागेल. टीम बारेज बॉयच्या संघाला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. डीप मधून फिल्डर आलायत, बॉलला उचलतील तोपर्यंत एकच धाव. त्यांना देखील माहिती आहे अझरकडे स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे कारण की हार्ड हिटर बॅटर आहे. त्याच्याच बॅटमधून आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. 23 धावांवरती वैयक्तिक खेळी करतोय अझर. परंतु षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं तर थोडंसं कमी धावा आपल्याला पाहायला जरूर मिळाल्यात. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या वैभवने. चांगली गोलंदाजी आणि ओव्हर नंबर 3 घेऊन आला प्रथमेश. मागच्या मॅचचा हिरो होता, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रथमेश आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस स्टॉप करण्याचा प्रयत्न, यावेळेस सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि बॅट एका बाजूला तर बॉल दुसऱ्या बाजूला पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ॲक्शन रिप्ले देखील पाहू शकतो. अगदी टप्पा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतोय. तदनंतर ऑन साईडला टर्न करायचं होतं, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. आजचा हा पहिला दिवस CM चषक 2025 थरार पर्व पहिलं
आणि आजचा पहिला दिवस यावेळेस देखील आपण पाहतो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय, फेकून दिलाय, बाउंड्री पाहतो हेनरीपाडा बॉईजचा रन मशीन मैदानात तैनात आहे. जोपर्यंत मशीन मैदानात आहे तोपर्यंत किती रन बनवू शकतात, म्हणून त्याचं नाव रन मशीन आहे. अजर मशीन ऑन, नेक्स्ट बॉल, हार्ड हिटर बॅटर. यावेळेस नावाप्रमाणे आपली कामगिरी करत असताना ऑन साइडला फेकून दिलाय, परंतु फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते या षटकामध्ये जर विचार केला 13 धावा आल्यात, एक शेवटचा बॉल आहे आणि या बॉलवरती 2 धावा येणं फार गरजेचे आहेत, कारण की चॅलेंज ओव्हर आहे. जर 2 धावा आला तर बोनस असेल, परंतु या जर एकच धाव आली तर मायनस धावा करण्यात येतील. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, 50-50 चॅलेंज आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. महत्वपूर्ण बॉल आहे, शेवटचा बॉल. पाहावं लागेल, लाईन खराब, अंपायर सिग्नल अगदी यावेळेस अविनाश टेंबे देखील सांगत असताना यस इट इज वाईड बॉल. अंपायरचे दोन्ही आज समांतर धावा मिळाले त्यानंतर, आणि आता फक्त एका बॉलमध्ये 1 धाव कंप्लीट करावी लागेल, कारण की जर 50-50 चॅलेंज ओव्हर कंप्लीट करायची आहे, बोनस आपल्या संघाला आपल्या पगारामध्ये येणं भाग आहे, तर 1 धाव करणं खूप गरजेचे मैदानावरती. ऑन साइडला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, बॉलला फेकून दिलाय, 1 बाउंस सीमा पार, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजरच्या बॅट मधून चौकार, 4. धावा आलेत त्यामुळे 9 धावा प्लस केले जातील बोनस ओव्हर, आणि या टोटल धाव फलक जाऊन पोहोचेल आता 58. 53 धावा, चुकीची दुरुस्ती, 53 धावा जातील धाव फलकावरती. 53 ऑन बोर्ड. समीकरणामध्ये बदलाव, आता मात्र येणारे 12 बॉल आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 19.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. येणारे 12 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे. टीम हेनरीपाडा बॉयज या संघाला आता मात्र पराकाष्ठा चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. 39 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आपल्या बाजूला आहे. एका बाजूला बॅरेज स्टार्स तर दुसऱ्या बाजूला हेनरीपाडा बॉयज. कोण जिंकेल अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, प्रश्नचिन्ह अजूनही निर्माण आहे. धोका यावेळेस जर पाहिला तर दोन्ही एंड कडून पाहायला मिळतोय, कारण की सलामीवीर जोडी मैदानात अजूनही दाखल आहे, अजर आणि कुणाल. अजर एका बाजूने अटॅकिंग मोड वरती आहे, तर त्याची साथ देण्यासाठी कुणाल आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय, फिल्डर तैनात आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉलला पाठवलाय, सीमा रेखा पार, 6. करत असताना मी तर म्हणेन, पहिला आपण पाहतोय न्यूट्रल वरती बॅटिंग करत होता, तर नंतर एक एक गिअर वाढवत असताना
यावेळी देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर आहेत तैनात. आणि यस, इथे मात्र धक्का लागत असताना बारी बारी सबकी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, धक्का लागलाय टीम हेनरीपाडा बॉयजच्या संघाला. फलंदाज बाद. बघा, या मॅच नंतर फक्त 2 मिनिटाचा ब्रेक असेल, कारण की जे विकेट्स आहेत त्याच्यावरती रोलिंग केली जाईल, याची नोंद घ्या. आणि आयोजन कमिटी देखील पूर्णपणे लाईनचं काम देखील पूर्णपणे कंप्लीट करतील. रिपेअर करण्याचं काम, पिच रिपेअर असेल, त्यामुळे 2 मिनिटाचा फक्त ब्रेक असेल, याची नोंद घ्या. एक चांगली संकल्पना, चांगली आयोजन कमिटी आपल्याला जरूर पाहायला मिळते. KP कुलदीप यांच्या वतीने भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी जरूर केली जाते. हेच बघा, कुठली टीम किंवा जो खेळाडू असेल, कोण आतापर्यंत जेवले नसेल, त्यांनी या भोजनाची व्यवस्था देखील साहेबांनी केलेली या स्पर्धेच्या माध्यमातून. आम्ही तुम्हाला विनंती करेन की आपण नक्कीच या आणि या भोजनाचा नक्कीच लाभ घ्यायचा विनंती असेल. आज खरं शनिवार आहे, त्यामुळे वेज आहे. थोडेसे आमचे योगीराज सर देखील नाराज आहे, कारण की आज शनिवार असल्या कारणाने वेज त्यांना देखील खावं लागतं. चलिए, सवळी मॅचच्या दिशेने आता मात्र समीकरणमध्ये बदलाव आहे. येणारे 10 बॉल आणि 33 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 33 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल हे समीकरण आहे. यस, पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल राहुल यावेळेस भिरकावून दिले. क्या बात है, लाजवाब फटका फेकून मारलाय. नो वरती षटकार, सोनबे सुहागा आलेला हा सिक्सर षटकार. बॉल आहे, उघडा डोळे पहा नीट, कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. येणारे 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 26 रन्स टू विन फ्रॉम 10 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. का मॅच आली आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट. फ्रीडचा बॉल, येणारे 10 बॉल 26 धावांची आवश्यकता. फ्रीडचा बॉल, यॉकलेनचा बॉल पाहायला मिळतो. ऑन साइडला टर्न केला, अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवला. मिड विकेट मधून फिल्डर आले फंबल होताना, आणि बघता बघता चित्ताच्या वेगाने आणि हरिणाईच्या चपळाईने या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि समीकरणामध्ये बदलाव. येणारे 9 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय रमेशजी सोळसे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय फिल्डर आहेत. आणि यस, क्या बात आहे, यावेळी जेल टिपत असताना आता देखील महत्वाची विकेट सॅक्रिफाईस होत असताना परतावं लागेल राहुलला. राहुल बॅक टू डकआउट. बाद. आठ गेंदे शेष और 24 रनों की जरूरत. बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. लेफ्ट हँडर बॅटर येणारे 8 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करा. अभिषेकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा आणि टेनिस क्रिकेटमध्ये अभिषेक यादवला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आल्या ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयास चालू आहे. फिल्डर तैनात आहे आणि आल्या इथे मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय षटकार, सिक्स.
स्पीडअप करा. आणि आता मात्र समीकरणामध्ये बदलाव येणारे 7 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. यावेळेस पाहावं लागेल कहाणी में ट्विस्ट होतोय. प्रत्येक बॉलवरती समीकरण पाहायला मिळतोय. आता मात्र चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ पेच. आता मात्र मेहनत करावी लागेल दोन्ही टीमला, पराकाष्ठा कराव्या लागतील. कोण बनेल या मागचा सिकंदर. येणारे 7 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल. एका बाजूला भारत स्टार्स, दुसऱ्या बाजूला हेनरीपाडा बॉयज. क्या बात आहे. उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून देण्याचा प्रयास चालू आहे, परंतु इथे मात्र क्या बात आहे. एक शेर तर दुसरा सव्वा शेर आलाय. षटकार, सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 92चं टार्गेट सेट केलंय. याच नक्कीच खरं अर्थाने क्रिकेट का म्हटलं जातं, कारण की शेवटचा जोपर्यंत बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत या मॅचचा निकाल अजूनही लागत नाहीये. कारण की ज्वलंत उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की एका बाजूने पूर्णपणे मॅच जाईल, परंतु काय पलटवार केला टीम हेद्रीपाडा बॉयज संघाने. कौतुक करा तितकं कमी अजरचं, कारण की या स्थितीमध्ये देखील शेवटपर्यंत धडला या संघासाठी. त्याचं नाव अजर आहे. येणारे 6 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मागचा सिकंदर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पहिला बॉल यावेळेस आडवा वाटण्या खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. प्रथमेश आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. समीकरण मध्ये बदलाव. आता मात्र पराकाष्ठा कराव्या लागतील दोन्ही टीमच्या माध्यमातून. मेहनत करावी लागेल. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टीला बाजूला सरसावल्या ना तर 4 अक्षराची मेहनत तुम्ही मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आता समीकरण मैदानामध्ये चेंज झालाय. 5 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मागचा सिकंदर. काटेकी टक्कर आहे. 5 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. वॉट मॅच. एका बाजूला भारत स्टार्स, दुसऱ्या बाजूला हेनरीपाडा बॉयज. 5 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. मेहनत चालू आहे. नावाप्रमाणे चाप सोडत असताना लाऊड अपील केली. प्रेशराईज करण्याचा प्रयत्न चालू आहे, प्रयास चालू आहेत. नॉट आउट अंपायर देखील सांगत असताना समीकरण मध्ये चेंज आहे. 4 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतोय. अगदी सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच पाहायला मिळतोय. कोण बदल या मॅचचा सिकंदर. क्या बात आहे. काटेकी टक्कर, काटा किर्र अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 रन्स टू विन फ्रॉम 4 बॉल. व्हॉट मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. आशिष स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल. ऑन साइडला फटका खेचलाय. फिल्डर आहेत, परंतु इथे मात्र विकेटचं पतन. क्या बात आहे. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये सांगत असताना गोलंदाज. धक्का लागत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आणि 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कोण बनेल या मॅचचा सिकंदर अजूनही तय झालेलं नाहीये. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. अविला आपण पाहतोय मैदानावरती आहे. अरविंदला आपण पाहतोय. अरविंद आलेत बॅटिंग करत असताना. पूर्णपणे आता विश्वास दाखवावा लागेल, परंतु सध्याच्या घडीला या कलियुगात विश्वास कोणावरती देखील केलं जात नाही, परंतु तोच विश्वास मैदानाच्या आतमध्ये अरविंद वरती करावा लागेल. 3 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर कहाणीमध्ये ट्विस्ट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयास होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. पाहावं लागेल यावेळेस मैदानावरती घडलंय काय. अंपायर सिग्नल काय येतोय. नॉट आउट आहे का अंपायर. यस नॉट आउट आहे. हात आधीच लागले होते. अंपायर देखील सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतो. एकदा वाली समीकरण मध्ये बदलाव.
2 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला बॅटर अझर मैदानाच्या आतमध्ये. आता स्वतःला पूर्णपणे लढावं लागेल शेवटपर्यंत. ही मॅच त्यांनी मात्र आणली आहे आणि अझरचा जर विचार केला ना तर बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा पाहिल्या ना तर तब्बल 16 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 40 धावांची इनिंग त्यांनी आतापर्यंत साकारली आहे. का बॅटिंग आहे आपल्या टीमसाठी एकटा 1 मॅन आर्मी सारखा मैदानात लढतोय. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. जो जीता वही सिकंदर. परंतु या मॅच मध्ये कोण बनेल या मॅचचा सिकंदर? 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. 9 रन्स टू विन फ्रॉम 2 बॉल. व्हॉट अ मॅच. बॉल ऑफ द आवर राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल होता. प्रहास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहावं लागेल यावेळेस मैदानावरती घडलंय का हे चेक केलं जाईल. लेट इट बी. अंपायर सांगत असताना पूर्णपणे चेक करण्यात येईल. बघा प्रेशराईज करू नका. अंपायरला विनंती असेल अंपायर हे पूर्णपणे योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील कारण की ऑफिशियल अंपायर आहेत. चला मागे वा. बॅरेज स्टार्स आणि एंद्रेपाडा बॉयज चला मागे वा. चला दोन्ही टीम्स आपण साईडला व्हायचं. अंपायर चेक करतील आणि तदनंतर निर्णय देतील. चला अंपायर चेक करतील निर्णय देतील. बॅरेज स्टार्स आपण बाजूला व्हा. बॅरेज स्टार लास्ट अँड फायनल कॉल. अन्यथा तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. बघा अंपायरचं डिसिजन हे अंतिम आहे कारण की अनुभवी अंपायर आहेत ते देखील. स्नो बॉल यावेळेस फ्री हिटचा कॉल आहे. आता देखील अंपायरचा हेलिकॉप्टर ऑन. क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. फ्री हिटचा बॉल. केपी यावेळेस मात्र कोण बनेल या मॅचचा सिकंदर अजूनही सांगता येणार नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. 2 बॉल आणि आता मात्र 8 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. समीकरण चेंज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला टर्न केलाय. 1 धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयास असेल का मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. फ्री हिटचा बॉल होता. काय घडेल. यस क्या बात आहे. क्या बात आहे. 1 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. आज खऱ्या अर्थाने मैदानामध्ये घडतंय काय. प्रत्येक बॉल वरती चेंज होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सरड्यासारखी रंग बदलणारी मॅच आहे. काटे की टक्कर आहे. काटे की टक्कर. काटा की अशी मॅच. 1 बॉल 6. व्हॉट अ मॅच. सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पाहतोय आणि त्यांचं गिफ्ट म्हणून ही मॅच त्यांच्या भेटीला आली आहे. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता. जरा खेळाडू कक्षामधून आतमध्ये व्हा. चला खेळाडू कक्षामधून आतमध्ये व्हायचंय. 1 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेमध्ये. केपी केपी कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 6 कंपल्सरी चेसिंग आहे. बघा आताचा चौका आहे तिथे प्रेक्षक देखील आहेत बाहेर. सांगत असताना कोणाच्याही बाजूने प्रेक्षक नसतात मित्रांनो. बघा प्रेक्षक हे फक्त आणि फक्त क्रिकेटच्या बाजूने असतात. ते खोटं बोलणार नाहीयेत. बघा पाय पूर्णपणे तिथे टच झालाय ते देखील सांगत असताना क्या बात आहे. आता मात्र कहाणीमध्ये ट्विस्ट. अजून 2 धावा ऍड होतील आणि आता मात्र 1 बॉल आणि 4 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. कंपल्सरी चेजिंग आहे. जर सामना इथे बरोबरीस आला तर सामना जिंकेल टीम बॅरेज स्टार्स हा संघ. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती पाहायला मिळते. काय घडेल केपी या मॅच मध्ये ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे अजूनही. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे. क्या बात है. काटे की टक्कर असं म्हटलं जातं ना. वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. मित्रांनो ही मॅच आवडली असेल तर एकदा जोर टाळ्या. अझर साठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 4 धावा. व्हॉट मॅच. काय होईल या मॅच मध्ये. वैयक्तिक 44 धावांवरती आहे. 1 षटकार जर आला तर हाफ सेंचुरी कंप्लीट. चौकार आला तर सामना फिनिश. 1 बॉल 4. लॉफ्ट केला ऑन साइडला फेकून दिला. व्हाट अ मॅच. क्या बात है. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको. धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. काय मॅच आहे आणि शेवटच्या क्षणावरती आपली टीमची विजय मात्र मिळून दिलाय आणि स्वतःची वैयक्तिक या स्पर्धेमधील पहिला मानकरी ठरलाय ज्यांनी हाफ सेंचुरी कंप्लीट केली. जोरदार टाळ्या मित्रांनो अझर साठी. क्या बात आहे. आज पूर्णपणे त्याची वेळ काळ एका बाजूनी चुकली आहे आणि सामना जिंकलाय टीम
हेनरीपाडा बॉयच्या संघाने क्या बात आहे टोक डीजे